नमस्कार मंडळींनो, तर तुमचं स्वागत असं आमच्या मिस्टर अँड मिसेस राणे व्लॉग्समध्ये. तर लग्नानंतर आम्ही खयच फिरक गेलो नाही, तर आज आम्ही चाललो कोकणात नाही तर गोव्याक. तर गोव्याक आज आम्ही फिरक चाललो आणि बाईल बघा कशी नटली हा. आणि सोडूक आमका माऊ गेलेली आज आणि आई आणि मम्मीन सांभाळून या. Happy and safe journey, darling. And once again, wish you happy birthday. Thank you. Happy birthday. सांभाळून येवा. बर्थडेचं गिफ्ट तुम्ही माका देवा. काय आहे? जेवायला काय काय दिले? अंडा बॉईल करून दिला, चिकन फ्राय, चिकन रस्सा, दिला. आणि तू पण दिला. धाबुलं कसं ना डॅडी? तुम्ही काय बनवलं? हात लावला, मम्मीला हात लावला. अरे आम्ही 3 दिवसाचेच चाललो, काय महिनाभर ना चाललो. आई आई ट्रेनमध्ये बसल्यावर मला ट्रेनमध्ये फायनली आम्ही पोहोचलो ट्रेनमध्ये. CSMTला आमची ट्रेन होती, तर तिकडे आम्ही बसलो ट्रेनमध्ये. आता हे And here our journey started to Goa. Yay! आणि नेक्स्ट डे मॉर्निंगचा हा असा ब्युटिफुल व्ह्यू ऑफ कोकण. वाव. फायनली आम्ही आमच्या गावी आलो, पोचलोय कणकवली. आणि हा आमच्या गावचा स्टेशन म्हणजे कणकवली. भारी. कोकण 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 कोकण. झाली का? नाश्ता एकटी मी नाही. त्यांना अशी घाण सवय आहे, स्टेशन आलं की उतरायचं आणि मग ट्रेन चालू झालं की चढायचं. कोवळं. अँड फायनली आम्ही पोचलो थिविम स्टेशनला. तर हे आहे थिविम स्टेशन. मी तुम्हाला ह्याचं व्ह्यू दाखवते. हां, भारी असं नेचर दिसत होतं आणि एवढा पब्लिक आला होता. तरी खूप जण बोलले होती भरपूर गर्दी आहे, पण तेवढी काही गर्दी नव्हती. तर
फायनली आम्ही आलो आता थिविम स्टेशनला आणि इकडनं आता आम्ही टॅक्सी करून आम्ही आमच्या जिथे स्टे हॉटेल बुक केलं आहे तिथे आम्ही आता जाणार आहे. तर हे आहे थिविम स्टेशन, तुम्ही बघू शकता. आणि इकडची गर्दी पूर्ण ट्रेन इथेच खाली झाली आहे. गर्दी पण एवढी पण गर्दी आहे तेवढी गर्दी नाही. नाही पण हे ठीक आहे, एका ट्रेनमधून एवढा पब्लिक आला आहे, अजून किती ट्रेन येतात. तर फायनली आम्ही आलेलो आहे साईश इंटरनॅशनल हॉटेल. फायनली आमच्या लोकेशन आम्ही आलो आम्ही इथे फ्रेश होऊन आम्ही फिरायला जाऊ. आता आम्ही आमच्या चाललो रूमवर. आली या. काय लागलं तर 9 नंबर जावा. 9 नंबर ना, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. नाव काय तुमचं? सुरू आहे. ओके ओके ठीक आहे, धन्यवाद. आता इथे येऊन आम्ही फ्रेश झालो आहे, आंघोळ वगैरे केली आणि आता आम्हाला लागले भूक. दुपारचे वाजलेत 12. आता आम्ही आता चाललो आहे जेवायला. जेवण मग थोडं 1-2 तास आराम करू आणि मग स्कूटी वगैरे काहीतरी रेंटवर घेऊन मग गोवा एक्सप्लोअर करू. तर चला जेवायला. तर नमस्कार मंडळी. तर आता आम्ही जेवून थोडा वेळ आराम केला, झोपलो आणि आता वाजले 3:30. तर आता आम्ही तयारी करून आता आम्ही चाललो आहे गोवा एक्सप्लोअर करायला. तर आम्ही अशी तयारी केली आहे. कसं वाटलं आमचं लुक नक्की सांगा. ही चैतनी, हा मी, आपण काय साधी माणसं. मी पण साधेच आहे बट मी दिसते भारी. आता आम्ही चाललोय खाली गाडी घ्यायला पार्किंगमध्ये. ऐकत नाही बाई. तर आम्ही आता आलोय बाहेर आणि ते आम्ही रेंटवर घेतले 3 डेजसाठी. आता ह्या स्कूटीवरच आम्हाला 3 दिवस फिरायचं आहे. फसिनो आणि ही आमची फसिनो. तो आणि मस्त असं ब्युटिफुल नेचर बघता बघता आणि व्ह्यू कॅप्चर करता करता आम्ही पोचलो मिरामार बीचला. आणि हा आहे मिरामार बीच. तर आता आम्ही आलो मिरामार बीचला आणि इथून आता बोटनीने आम्हाला जायचं आहे. 5 स्पॉट आहेत. डॉल्फिन स्पॉट, फोर्ट, भरपूर स्पॉट आहे. तर ते स्पॉट आता एक्सप्लोअर करणार आहेत आम्ही. आणि इथनं बोटिंगने आता काय एक्सपिरियन्स आहे तो बघू. 1 hourचं पॅकेज आहे. तर बघूया पुढचं आम्ही दाखवूच तुम्हाला. आमच्या व्हिडिओवर बनून राहा. हे 5 स्पॉट आहेत जिथे आता आम्ही फिरणार आहेत. फोर्ट ॲगोडा, सेंट्रल जेल, जिमी पॅलेस, नॅचरल डॉल्फिन, राईस मॅगस फोर्ट. कुछ फोड़ इधर पुकार मूवी का शूटिंग हुआ. एरेबियन सी है, एरेबियन सी. ये मेरा बार बीच है. आणि रिझल्ट टिकट मॅरियट रिझल्ट. आणि हे बघा डॉल्फिन्स. वाव यार, आम्ही खूप वेळा बघितलं हे पण मी एकदाच कॅप्चर करू शकले.
मोठी उडी मार ना मोठी. आणि हा आहे सेंट्रल जेल. आणि हा आहे मिरामार बीचचा पॉईंट जिकडून आम्ही गेलो होतो. आणि खरंच रात्रीचं खूप भारी दिसत होतं सगळं लाईटिंग्स वगैरे. तर आताच आम्ही ते डॉल्फिन पॉईंट बघून आलो. खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं? खूप भारी वाटलं. आणि तिकडून त्या लोकांनी छान वाटलं. तिकडून त्या लोकांनी ते 5 स्पॉट सुद्धा दाखवले. तर भारी वाटलं. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि क्रिसमस होतं तर क्रिसमससाठी असं मस्त असे स्टॉल्स लागले होते. आणि सगळं लायटिंग्स वगैरे सगळं असं भारीच होतं. तर बोटीतून फिरून आल्या आम्हाला भूक लागली तर आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे. मोमोज खायला. व्हेज मोमोज. आज गुरुवार आहे तर व्हेज, नो नॉन व्हेज. उद्या खाऊया सी फूड. कसं आहे ज्यूस? ए सॅन्टा माझी विश पूर्ण कर. हा ओके. इट्स अन सिक्रेट. पंजिमचं ह्याच असा ना? ह्याच ना? थँक्यू. होय होय. आणि हा आहे पंजिम चर्च. आणि खूप भारी वाटत होतं हे डेकोरेशन. बिकॉज आम्ही गेलेलो क्रिसमसच्या टायमाला. आणि हे भारी असं डेकोरेशन केलं होतं त्या लोकांनी. ते खूपच भारी वाटत होतं रात्रीचं यार. वाव. चलो गो. मेरी क्रिसमस ऑल ऑफ यू. मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस. आणि इथे ह्यांनी मला गाडी चालवायला दिली होती. तर आता कसं आपल्या गाडीची सवय असते तर मग ही वेगळी गाडी हाताळायला थोडं जमत नव्हतं. पण नंतर मग यूज टू झाले. दादा हायवे जाऊ काय असत असतो? हायवे जाऊ. हा हे का करा सडक जाऊ. ठेवीम राईट लेफ्ट ना. ठीक आहे थँक्यू. झालं थँक्यू. आणि मग इथे आम्ही ज्या रस्त्याने आलेलो त्याच रस्त्याने रिटर्न जात होतो. आणि आता नाईटचं टाईम होतं तर सर्व लाईट्स लागले होते. तर मस्त दिसत होतं सर्व. आणि तो ब्रिज पण बघा आपण आलेलो मी तुम्हाला दाखवलेलं. आणि आता बघ मस्त असं लाईट लागलं. मस्त वाटतंय ना. बागा बीचला. आणि आता बागा बीच आपण एक्सप्लोअर करूया. पंजिम चर्चवरून कमीत कमी 20 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही आता इथे आलो आहे बागा बीच एक्सप्लोअर करायला. तर आपण बघूया बागा बीच. आता बागा बीचला रात्री का तर रात्री बागा बीचला लाईट्स वगैरे असतात. तर त्याच्यामुळे ते नाईटला सर्वजण प्रिफर करतात. आणि मस्त लाईट्स वगैरे सगळं भारी वाटत होतं.
टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चैतू. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे यू. Wish you many happy returns. चलो तर दॅट्स इट फॉर टुडे. तर आम्ही एवढी मजा केली आणि आम्ही मग झोपी गेलो. तर हा आमचा पहिला दिवस होता. तर हा कसा वाटला आम्हाला सांगायला विसरू नका. बाकी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. चलो बाय बाय.